आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संदर्भातलं एक निनावी पत्र आमदार रोहित पवार यांना प्राप्त झाले। नेमकं ते पत्र काय आहे, काय तरुणांना त्यामध्ये व्यथा मांडल्या त्या संदर्भात बोलण्यासाठी रोहित पवार आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, काय त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि काय तरुणांचं म्हणणं आहे? याच्यामध्ये तुम्ही सीएचओना जर विचारलं तर ते तुम्हाला सांगतील। सीएचओचं कसं असतं की एक बेसिक पगार मिळतो त्यांना 25,000 रुपये, आणि मग या सरकारने काय केलं की त्यांना एक इन्सेंटिव्ह सुरू केला। तो इन्सेंटिव्ह 10,000 रुपयाच्या आसपास असतो, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही सीएचओला जर तुम्ही विचारलं की तो इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळतो का, तर काही लोकांना मिळतो आणि काही लोकांना मिळत नाही। ज्यांना मिळतो त्यांना खर्च करावा लागतो। म्हणजे 10,000 पैकी 3,000 रुपये त्यांना जे काही मंत्री आहेत त्यांच्या ओएस दिला, म्हणजे असं आम्हाला या पत्रामध्ये जाणवलं आहे। जे मंत्री आहेत त्यांच्या ओएसडीला 3,000 रुपये द्यावे लागतात, मग ते कात्रजला पोहोचतात असं म्हणतात। आणि मग अशा पद्धतीने या सीएचओंकडनं सुद्धा तुम्ही वसुली करणार असाल तर मग महिन्याला 4-4 कोटी रुपये तुम्ही तिथून घेत आहात। मग ह्या गरीब गरीब लोकांची सेवा देणाऱ्या सीएचओंकडनं अशा पद्धतीने तुम्ही पैसे जर वसूल करणार असाल, म्हणजे 10,000 रुपये देणे शक्य नाही, 40,000 पगार व 10,000 इन्सेंटिव्ह करण्यात येईल, पण 10,000 तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 3,000 रुपये हे महिन्याला द्यावेच लागतील। अशा पद्धतीचं काम या राज्य सरकारमध्ये या आरोग्य विभागामध्ये चालू आहे। आणि फक्त याच विभागामध्ये चालू आहे असं नाही, तर जे काही महात्मा फुले जीवनदायी योजना आहे त्यामध्ये सुद्धा जर बिल काढायचं असेल तर तुम्हाला 10% रुपये द्यावे लागतात। आणि अनेक वेळा असं होतं गरीबाला सेवा मिळत नाही, पण खोटी बिलं काढून तर पैसा काढला जातो, आणि मग मंत्र्यांना जो पैसा मिळतो तो मिळतो, आणि त्यानंतर मग बाकी जे काही बिलं निघतात ते निघतात, पण गरीबाला सेवा तिथं मिळत नसते। तसंच आपण जर बघितलं कॉन्ट्रॅक्ट स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आला होता, 77 कोटी रुपये हे त्याची व्हॅल्यू होती पूर्वी, आणि त्याला फायनान्सकडनं प्रशासकीय मान्यता होती। मग आरोग्य विभागाने स्वतःच्या लेवलला 650 कोटीला ते नेलं दरवर्षी। मग ते कुठल्या ते 2-3 कंपनी ब्रिक्स वगैरे त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं, आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं पण होतं, पण मग संजय राऊत साहेबांनी तो मुद्दा घेतल्यानंतर ते 18 तारखेला कॅन्सल केलं। त्याच्यातून या राज्य सरकारला 8 वर्षामध्ये 5,500 कोटीचं नुकसान झालं असतं। म्हणजे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आरोग्य व्यवस्थेमध्ये, आता आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आहोत तर इथे 80% औषधं विविध आरोग्य व्यवस्थेमध्ये अजिबात नाही आहेत, 80% नाही आहेत। माझ्या मतदारसंघात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही। म्हणजे सरकार काय करतं, खोकल्याचं औषध हे थंडीत द्यावं लागतं, पण आता मार्चमध्ये ते येणार आहे, म्हणजे उन्हाळ्यात येणार आहे। अरे मग खोकला तुम्हाला थंडीत होतो तेव्हा तुम्हाला खोकल्याचं औषध नाही, म्हणजे आज महाराष्ट्रात खोकल्याचं औषध नाही, अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे फक्त पैसा काढून काय तर गरीबाच्या, म्हणजे दिवसाला 40 बालकं आज या महाराष्ट्रामध्ये मरत आहेत। गरीबाचे जेव्हा मरतात तेव्हा गरीबालाच कळतं, पण हे मोठे नेते म्हणजे हे जे काय आहेत तानाजी सावंत साहेब, हे राज्याला भिकारी करायला निघालेत, फक्त स्वतःचं हे त्यांच्या मनामध्ये आहे। सरकारनं काय उत्तर दिलं? कारण मागं ज्यावेळेस अशाच पद्धतीचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात एक निनावी पत्र आलं होतं, त्यानंतर चौकशी लागली होती, तो मुद्दा अगदी देशद्रोहापर्यंत गेला होता। नाही, चौकशी केली पाहिजे ना, चौकशी, पण हे सरकार बोलून देत नाही, चर्चा होऊन देत नाही। फक्त त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केला, पण त्याचा जे काही हेतू तो आहे ना पैसे काढायचा, तर त्याच्यावर कुठेतरी चर्चा झाली पाहिजे। हिंमत असेल या सरकारमध्ये तर ह्याच्यावर एक त्यांनी SIT लावावी, SIT पेक्षा ज्युडिशियल एन्क्वायरी करावी, अशी आमची मागणी आहे। मागं पत्र चोरीचा एक मुद्दा प्रामुख्यानं चर्चेला आला, आणि त्यावेळेस अजित पवारांनी खंत व्यक्त केली होती की माझा पुतण्या माझ्यावर चोरीचा आरोप करतो। दुसरीकडं तुमच्या मतदारसंघामध्ये MIDCचा विषय, तो अनेक वर्ष तुम्ही लढताय, त्या संदर्भात मात्र निर्णय होत नाही, तर त्याच ठिकाणी अजितदादा असं म्हणतात की राम शिंदे जे सांगतील त्या पद्धतीने होईल। आता त्याच्यात 2 विषय आहेत। एक तर ज्या पत्रावर मी सिग्नेचर केली ते म्हणजे विरोधी पक्ष नेता अजितदादांना बनवावं याच्यासाठी मी सही केली। आता हे जर म्हणत असतील की रोहित पवारांनी BJP बरोबर जावं यासाठी सही केली, मग ते पत्र दाखवा ना। मग पत्र जर तुम्हाला दाखवता येत नसेल तर, आणि मी जी सही केली ते एकच पत्र होतं, मग त्या पत्राचा वापर तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी केला का? मग त्याला सरळ आपल्याला हेच बोलावं लागेल ना की पत्र चोरीला गेले, नाही तर माझी सिग्नेचर चोरीला गेली। राहिला दुसरा मुद्दा MIDCच्या बाबतीत, तर खूप मोठा अभ्यास करून आपण MIDC त्या लेवलला आणलेली आहे। 2 मोठे नॅशनल हायवे आपण गडकरी साहेबांकडून आणलेले, जे या MIDC आपण प्रपोज केले त्या जवळून जातात। त्याच्याबरोबर माझ्याकडे फॉरेस्ट एरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे। जर दुसरीकडे MIDC गेली तर तिथं गोडाऊन सोडून काहीच होऊ शकत नाही। इथं मोठ्या कंपन्या येऊ शकतात, मोठ्या चिमण्या असू शकतात, तिथं मोठ्या संख्येने लोकांना काम मिळू शकतं। याचा सगळा अभ्यास करून, व्यवसाय आम्हाला माहिती आहे ना, त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं अभ्यास करून मग तिथं 4 ठिकाणी MIDCला सर्वे करून मग फायनल केलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती फक्त राजकीय द्वेषातून मला विरोध करण्यासाठी तिथं गरिबाचा विचार न करता, युवांचा विचार न करता MIDC कॅन्सल करत असेल तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, बिंडोकच म्हणणार ना। आणि अशा बिंडोक व्यक्तीचं जर अजितदादा ऐकत असेल तर मग काय म्हणायचं, तुम्ही भूमिका बदलल्यानंतर तुमची पूर्वीची स्टाईल पण विसरत असाल तर हे कितपत योग्य? तुम्ही अभ्यास करा, मी जे बोलत आहे ते योग्य वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने निर्णय घ्या, पण उगाच एखाद्या राजकीय द्वेषातून ज्याला काही कळत नाही, जे बिंडोक आहे, त्याचं तुम्ही ऐकत असाल तर हे योग्य नाही। नाराज तणावाचं वातावरण किंवा एखादी एक खंत अशी वाटत नाही का की
एक पवार कुटुंब आहे, या पवार कुटुंबातलं महाराष्ट्रामध्ये या कुटुंबाची कायम चर्चा असते आणि आज कुटुंबातले आज दोन प्रमुख नेते आहेत जे एकमेकांवर टीका करताना सातत्यानं पाहायला मिळतं. नाही, आता एकच आहे, रोहित पवार म्हणून काही प्रमाणात मी समजू शकतो, पण रोहित पवार म्हणून रोहित पवारचा विषय राहिला नाही ना. रोहित पवारचा मतदारसंघ आहे, आसपासच्या तालुक्याच्या लोकांना सुद्धा ते काम मिळू शकतं, 20,000 लोकांना काम मिळू शकतं. त्या 20,000 युवांना संधी देण्याचं काम लोकप्रतिनिधीचं जसं आहे तसं या सरकारचं सुद्धा आहे. आज द्वेषातून तुम्ही जर तिथं डिले करत असाल, उशीर करत असाल, त्यातून गरिबाचं नुकसान होते ना. थोडी माझ्या विरोधातल्या आमदाराचं नुकसान होतं, नाही तर रोहित पवारचं नुकसान होतंय. आम्हाला भावनिक त्रास होतोय, मला व्यक्तिगत भावनिक त्रास होतोय की तिथं दिलेला शब्द मला पाळता येत नाही आणि तिथं असणाऱ्या युवांना मला संधी देता येत नाही. आता अशा गोष्टीतून जर राजकीय द्वेषातून तिथं कोणी काम करत असेल आणि त्याला जर पाठबळ अजितदादा देत असतील तर एक पुतण्या म्हणून त्याचं वाईट नक्कीच वाटणार. तुम्ही स्वतः बोलणार आहे का ह्या विषयासंदर्भामध्ये त्यांच्याशी? नाही, मी अजून तरी काय बोललेलो नाही. आता त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर मी एवढीच विनंती केली आणि तुमच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातूनच केली आहे की कोण खरं कोण खोटं याचा अभ्यास करून योग्य असा निर्णय तिथं घ्यावा. संघर्ष यात्रेवरून एक टीका झाली की रोहित पवारांना कुठला संघर्ष केला? रोहित पवारने कुठला संघर्ष केला रोहित पवारला माहिती, त्या काकाला सुद्धा माहिती आहे. अजितदादांना हा विषय माहीत होता, त्यांनी तो मुद्दा तिथे काढायची जरूरत नाही. जेव्हा माझी कंपनी अडचणीत होती तेव्हा पगार द्यायला सुद्धा पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये कंपनीला कसं बाहेर काढलं हे त्यांना, मला सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्या वेगवेगळ्या कारवाई चालल्या. त्यामुळे तिथं माझ्या कंपनीमध्ये दुसरं कुठलं काही चुकीचं आहे असंही मी सांगणार नाही. त्यामुळे मी व्यावसायिक दृष्टिकोनातून स्टेबल झालो, व्यवसायात आधी आलो, नंतर राजकारणात आलोय. काही लोक आधी राजकारणात आले, स्टेबल झालेत, मग व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलेत आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना जो त्रास मला झाला, निधी गोळा करायचा, नाहीतर बँकेकडे जाण्याचा, तिथं इन्व्हेस्टमेंट करायचा, तो त्यांना नाही झाला. आता सगळ्यांच्या फाईल माझ्याकडे आहेत. आता संघर्ष कोणाला करायला लागला, कोणाला नाही करायला लागला हे जर सिद्ध करायचं असेल तर चला टेबलवर बसू, आपण सगळ्यांना त्याच्यावर चर्चा करू. पत्राचा मुद्दा तुम्ही बोलला, त्याच्यावर सुनील शेळकेंचं असं म्हणणं होतं की माझ्या आधीची सही जी आहे ती रोहित पवारांची, त्यानंतर मी सही केलेली. पत्र दाखवा ना, पत्र दाखवा. पत्र दाखवत नाहीत, हवेत बोलतायत. म्हणजे जसं की इलेक्शन कमिशनला गंडवण्याचं काम हे करत आहेत, लोकांना गंडवण्याचं काम करत आहेत आणि पत्राच्या बाबतीत सुद्धा ते गंडवण्याचं काम करत आहेत. सही केली असेल तर पत्र कुठलं हे एकदा सगळ्यांना दाखवा. दूध तर दूध आणि पाणी का पाणी हो जाएगा. RSSनं असं प्रामुख्यानं म्हटलं की जातीनिहाय जनगणनेची गरज नाहीये. जर जाती अंताची लढाई आपण लढत असो, जाती नष्ट करायची असेल तर मग जातीनिहाय जनगणना कशाला करायची? जातीयवाद कशाला तुम्ही निर्माण करताय? तुम्ही लोकसभेचं इलेक्शन आल्यानंतर 2019ला 2018ला तुम्ही म्हणजे कुणी केला असेल त्याच्यामध्ये कोण कोणी याचा अंदाज आपल्याला आहे. तिथं तुम्ही दोन समाजामध्ये वाद निर्माण केला, लोकसभेमध्ये तुम्हाला फायदा झाला. त्याच्यानंतर तुम्ही आता 2024ला योगायोगाने दुर्दैवाने आता सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसीचा वाद सुरू झाला आणि त्या लोकसभेचं इलेक्शन पुढच्या 4 महिन्यामध्ये आहे. ह्याच्या मागे कोण हे त्यांनी तिथं सांगावं. त्याच्याचबरोबर अमित शहा साहेब जे तुमचे सगळे मोठे नेते आहेत ते तुमचं ऐकतात नाही ऐकतात हा वेगळा विषय, पण ते सुद्धा इलेक्शनच्या वेळेस बोलले ना जातीय जनगणनेला आमचा विरोध नाही, आम्ही पाठिंबा देतो. मग ते वेगळं बोलतात, तुम्ही वेगळं बोलता. आधी ठरवा संघटनेचं ऐकायचं का नेत्याचं ऐकायचं, मग नंतर आपण पुढे बघू. तो त्यांचा विषय, पण आमचं मत आहे जातीय जनगणना झाली पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये भाषण केलं आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी राजकीय वर्तुळात खास करून एक चर्चा सुरू झालेली आहे की मुळात मुख्यमंत्र्यांना असं जे काही भाषण दिलं, जे काही आश्वासन केलं हे ते पाळणार कसं आहेत? कारण की जर आचारसंहिता लागणार असेल, जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यांना त्या संदर्भातली घोषणा केलेली आहे, तर मग हा विषय मार्गी कसा लागणार? खरं तर आज निकाल देखील आता पेंडिंग आहे. कदाचित इथला विधान भवनातला निकाल देखील लागू शकतो. एकनाथ शिंदे साहेबांना कदाचित हा मार्गी लावायचा असावा, अजितदादांना सुद्धा मार्गी लावायचा असावा, पण भाजपला मार्गी लावायचा नाही ना. आरक्षणाच्या बाबतीत भाजपने कधी सकारात्मक तिथं भूमिका घेतलेली आपण सर्वांनी बघितलेली. त्यामुळे भाजपला हा लावायचा नाही. त्यामुळे ह्या दोघांनी तिथं मान्य करून काम ढकलपणा तिथं करण्याचा प्रयत्न काल केलेला आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने तो मार्गी लावायचा असेल आणि ते इंदिरा साहनी केसमधून बाहेर निघायचं असलं असतं, तुम्हाला एम्पिरिकल डेटा गोळा करावा लागेल. पण त्यामुळे जातीय जनगणना करायला काय हरकत आहे आणि हे करायला उशीर लागणार आहे तर तुम्ही केंद्र सरकारकडे जावं. 50% पुढे आरक्षण देण्यासाठी तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता. जे पूर्वी झाली 10% मिळाले तसंच तुम्ही करणार. पण धाडस कोण करणार केंद्र सरकारकडे जाऊन त्यांच्या नेत्याशी बोलायचं? अजिबात हे धाडस या सरकारकडे नाही. प्रोजेक्ट इथून गुजरातमध्ये पाठवायला हे नरमायला तयार आहेत. त्यानंतर मराठा आरक्षणाला न्याय न देण्यासाठी हे नरमायला तयार आहेत. एकदा कुठे दाखवून द्या ना मराठी माना काय असतो, जाऊन तिथे लढा तुमच्या नेत्याची. पण तेवढी हिंमत या सरकारकडे नाही. शेवटचा प्रश्न, खरं तर तुम्ही साखर संघाच्या आशिया खंडाचे देखील अध्यक्ष होतात. नेमकी काय परिस्थिती आहे? इथेनॉलच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला, त्यानंतर केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही बंदी उठवली. आणि दुसरीकडे कांद्याचा प्रश्न, खरं तर राज्य सरकार केंद्राकडे जाणार होतं पण ते केलंच नाही. नाही, कांद्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी एक्सपोर्टवर तिथं बंधन आणले
तुरीच्या बाबतीत सुद्धा इम्पोर्ट करण्याचा विचार ते करत आहेत आणि ते करणार पण. कापसाच्या बाबतीत तसंच केलं, रेट भाव इथले वाढायला लागले, ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याला मदत करून त्यांनी इम्पोर्ट केलं. त्यामुळे हे एकतर शेतकऱ्याचा विचार करत नाही. शेतकऱ्याचा जेव्हा विचार केला जात नाही त्यांच्या मुलांचा विचार होत नाही, त्यांच्या पत्नीचा विचार होत नाही, त्यानंतर त्यांचा जो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा होत नाही, त्याचा परिणाम कुठं ना कुठं तरी हा शहरामध्ये सुद्धा पडतो, त्याचा ते विचार करत नाहीत. आणि राहिला प्रश्न इतर विषयाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जर बघितलं, ह्यांना फक्त इलेक्शन काढायचं, बाकी काही करायचं नाही, थातूर मातूर काहीतरी आपल्याला दाखवायचं, त्याच्यावर फक्त भाष्य करायचं. इथं आम्ही मुद्दा मांडला तर हे म्हणतात आम्ही केंद्राशी बोलू. अरे केंद्राशी तुम्ही कधी बोलणार आहात, कधी जाणार आहात, त्यावर चर्चा कधी करणार आहेत? पण तसं काय होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकार हे स्वतःला वाटतील ते निर्णय घ्यायला तयार आहेत आणि राज्य सरकार केंद्र सरकारशी जाऊन बोलू शकत नाही. एथेनॉलच्या बाबतीत सुद्धा एक चांगला निर्णय बीजेपीच्या सरकारने पूर्वी घेतला होता आणि तो कंटिन्यू राहिला, ज्याच्यामुळे अनेक मोठी प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही एथेनॉल सेक्टरमध्ये आली. अचानक तुम्ही तिथं ब्रेक लावता, इन्व्हेस्टमेंट केली ती वाया. बँका अडचणी आल्या त्याला कोण जबाबदार आहे, कॉपरेटिव्ह अडचणीत आली त्याला कोण जबाबदार आहे, इन्व्हेस्टमेंट अडचणीत आली त्याला कोण जबाबदार आहे. त्यामुळे ती जबाबदारी तुम्ही घेत असाल तर तो निर्णय तुम्ही घेतला इलेक्शन डोळ्यासमोर, तो ओके. पण तुम्ही दोन्ही बाजूला इथं मदत करत नाही आणि तिथं तुम्ही असे निर्णय घेता, हे कितपत योग्य आहे? शेतकरी अडचणीत येणार आहे, रेट देऊ शकणार नाही, कारखाने अडचणीत येणार आहे आणि एकदा अडचणीत आलेला कारखाना हा 5 वर्ष बाहेर निघू शकत नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नावर रोहित पवारांना प्रतिक्रिया दिली आहे. कुठेतरी फसवणुकीचा प्रकार सुरू आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. कॅमेरामन अनिल संघारी, निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.